वखरा पुटू आणि बांधले सादर शेर आता शेर पदर माझी तू ताटुले गाठाला तू बाळ गोपाल तू किती तू खया माय आणि जामीन काय म्हणा जाय डोरपुरी रखुडी कर तू म्हणा बंधुराज जाय म्हणा बंधुराज कोटेले ना पावागड कोटेले ना नांदुरी कर कोटेला माय माहुर कर उदीला तू पंचजीवन ज्योतीला तू पाची भाव पडलू ते भगवान जाय म्हणा बंधुराज ताई काय तू नागरामा ठेव तू ताकद तू कनेवत्री वाढी जासू आंगणे भोजन जगू श्रावण भोजन भावपुरी दिसू मोते संभाय तामने गागर टोका दिसू जाय म्हणा जाय भाशी बाकर रोज पुंजून नावरी कानबाई माय जाय म्हणा जाव्या बहुदिनी महिमावती बहुदिनी गर्जनावती म्हणा बंधुरा माता म्हणा जाव्या कोपरामा वस्तू म्हणा जाव्या डोकावर ना गिरा डोकावरती जायत म्हणा बंधुरा जाय म्हणा जाया मोठला मोठला गिरा येत म्हणा जाया पण मोठला गिरा असणार जगे मी उभी राहू म्हणा बंधुरा पण जाय म्हणा जाव्या जे करणं होतं सार्थक करणं होतं मला मैदानमा येणं होतं म्हणा बंधुरा गर्दनी म्हणा बंधुरा दिशे म्हणा जाया पण समजे नाही म्हणा बंधुरा पण जाय म्हणा बंधुरा गिरा म्हण गिरा ये म्हणा जाया दवाखान्यात पायी तळ्यात म्हणा बंधुरा पण जाय म्हणा बंधुरा माता कोपरामा वस्तू मला मैदानमा येणं होतं म्हणा जाय ते मैदानमा उनुस शेर असलं वाटेल कर तू ताटुले गाठाला असतो म्हणा जाय म्हणा जाव्या सकाळी म्हणा लाल खारवा जर जागी राहायचं तर त्यात मी दस लावतो म्हणा बंधुरा जाय म्हणा जाव्या 1 ना 1 लाख करतो 1 लाख ना 50 करतो म्हणा बंधुरा जाय म्हणा बंधुरा शेर असलं वाटेल करतो बाळ गोपाल अशी मी नाव नाही कानबाई माय खानदेशनी माय कुळदेवी बावन गोत्र एक करणा होतात काका तिकडा करे जोडणा होतात आणि एक तटीमा जेव घालणा होतात का नको असं कोणताच देव मा पावर नाही शे एवढा मना मा पावर शे कोण कितना चढी राहिना कोण कितना पुढी राहिना म्हणजे सतयुग खानदेशमा मला येणं होतं म्हणा जाव्या इंद्रादेवनी मी कुळदेवी आणि इंद्रादेव मला चित्तमन लागे नाही चित्त म्हणा काय जाव्या अप्सरा नाचेत इंद्रादेवनी मी कुळदेवी आणि इंद्रादेवनी मी सांगू काय सांगे या इंद्रापुरी मग मला चित्तमन लागत नाही मृत्यू मला ते मृत्यू लोक मा जाणायचे अरे मृत्यू लोक हमारे भाव भक्ति देखनी आणि इंद्रदेव मला सांगे ए माता नांदुरी कडले सप्तशृंगीशे पावागले कालंकाशे तुळजापूरले भवानी का नको माऊर कडले रेणुकाशे तुला टाव ठिकाण तू आता पोटे लावू तुला मृत्यू चित्त लागावून ए इंद्र मला जर तुला चित्त लागणार नाही तर मी इंद्रपुरी मागे लागतो पण मला इंद्र मृत्यूलोक मा जाणं शे खानदेश ना भाव देखणार का नको माय मावली दुनिया दावली का नको मामा एवढा पावर मायवर 12 गडा सतारा का नको काय हारजा नाही करा म्हणे विचार आणि मृत्यूला मलकापूर
नगरी मलकापूर नगरी में आम्ही उनू मलकापूर नगरी में हमारे कर्तुदारी कर का नको मलकापूर नगरी ना आगे म्हणा जावे एक आदिवासी न घर काय नाव सुप्रीम नाईक त्यानं नाव कोकण्याला घर होत ए माता आणि कोकण्याला मी सांगू ए बालक पुन्हा घर मला येणं ए माता मना मुई जाई ना व्यवसाय शे दोन बेनी झोपडी शे तू माता शे मी लेकरू शे गरीब गवया ना मना घर दुसरी माता पहिले का जीव माय मना गण्यारी पहिलेच मी आदिवासीनी माता पुंज मी देव मोगरा माता पुंज पहिले काय म्हणा देव मोगरा ना घर मला ठाण शे तुना म्हणा तुनी सेवा म्हणा काही व्हाव नाही म्हणा गण्यारा संसार शे. मी मुईटा इकत चिड्या मुंग्या मी खास तू चोकी माता शे ए माता समोर पाटील नगर शे तुनी सेवा पाटील नगर हुई मना घर व्हाव नाही दे भाऊ तो लाल बादला टाईम आणि करा म्हणे विचार पाटील असं पण मागू माझ्या पाटीला ना चपा देव येताना दिसत नाही देव जाताना दिसत नाही. तुम्ही म्हणे परसांगडी देव बी ओळख ना पडत देव अंतर मासे का नको करा म्हणे विचार ए पाटील जपू नको मला तुना घर येणं शे मला ओळख मी आधी शक्तीला होता मी माता तुना घर मला येणं शे आणि म्हणे भक्ती तुले करणी शे ए माता मला वंशाला जीवा नाही मी जन्म ना वाण जोटा वाणपणा मना फिटत नाही तुझी सेवा भक्ती कशी काय करू मी संपत्ती बर धन भरपूर होत पण धन ले कर नाही धन ले जर कर नाही धन काही काम नाही का नको आणि करा विचार पाटील मला सांगे मना वंशाला देवा लागी कर माता मी तुले पुढे लैसू ए पाटील तुना झेंडा लावसू पण मने बी लाल खारावणी दर लावणी पडली तुना पोऱ्या डोकार मी बसू तुना पोऱ्या लगन में माले काढजो आणि माता मी धाकलची माता मी तिरात निशी मना मना येवा कोणा काही ववाव नाही कौशाली मी माता काय साधी निशी जर म्हणे भक्ती वही तर करजो पण तुला वैशाली मी देवा लावसू पाटील मी जिद्दी होता माता मना पोऱ्या डोका तुले बसाडसू आणि मला पोऱ्या लगन मा तुने तिरात काढसू पण मना वंशाले मना वानपणा फेर आणि करा पाटील नी विचार मी वतन देश माता मी मना पोऱ्या लगन मा तुले काढसू आणि दिवस असा करता का दिवस मागे दिवस आणि मना आता पाटलीने दिवस राहणार आणि मना जावे आणि मग आनंदी बातमी पाटील होई आनंद वही काय पाटील
पाटलीने दिवस गया 9 महिन्याचे 9 दिन पुरा होईना मातोश्री पाटील म्हणा या पोऱ्या जन्माले म्हणा मोठा आनंद पण म्हणा त्याला याच पिढी गया का नको मातोश्री अंग माता तो देव मना बंधुरात का नको आठवण पडी गई पाटील करा म्हणे विचार विचार बाळ गोपाळ वाढायला लागणार मातोश्री डिसेंबरचे दिवस वाढे नाचा करता करता बाळ गोपाळ म्हणा 22 वर्षाला होईल जे बहुतेक दिवस पण करीत तयार वाजवा का नको हो अरे करे म्हणे विचार विचार सगळी चप्पन जोडाय गयो हो हायत लावाय गई म्हणा बंधुरात हो नवरदेव कोण सकाळी वेळी ताई लावाय तयारी तरी पण पाटील म्हणे याद येत नाही पण मी बी माता म्हणा जाव्या सत्वानीशी मायना कौशाला काही समाज करा म्हणे विचार नवरदेव शेवंती जाये नवरदेव फुल तयारी मा होता आणि वराड म्हणा बंधुरात वराड पुढे चाले वराडना मागे म्हणा नवरदेव चाले मातोश्री आणि घोडा म्हणा जाव्या लाल मोरखाना घोडा ढवळा घोडा आणि असा करता करता नवरदेव घोडावर बसेल आणि पाटीलला पोऱ्या उन्हा म्हणा जाव्या करताना तोंड आली आणि मी बी म्हणा जाव्या काही हात हात नाही मी नागिन बनलो काही आई मा मला मी कौशाल करणार देव नाही यात पुढे गया जर कधी कोणी भरावर भरलं तर लोके म्हणा जाव्या लोकेच ताला जगत मैताचा गर्व चढीचा मातोश्री भक्तीना गर्व चढीचा म्हणा जाव्या पुन्हा नवर दर्जनात तोंड आले दर्जन उभा राही ना सव्वा ती नागिन बरी तर मला चाले त्याला गवीच करी साधा आई मा देऊस करतात ते मी नवरच्या घोडा धरणीवर पडत हो आणि त्या तोंडल्या गोंडाला फेस चालत फेस ना गोंडा चाले पाटील आणि पाटलीच्या नवरदेवाला जोगी त्याचा पोऱ्या मातोश्री काही पाटील आणि पाटली म्हणा जाया छाती ठोकेल गरम ठोकेल ए भगवान भगवान म्हणे देव देवता कवटाई कुटायचं नाही एक पुत्र होईल मातोश्री तो बी सांगितला आणि तेव्हा म्हणा झाले म्हणा याद येत कानबाईने मी वचन केलं वाजवा याद उना पाटील तेव्हा म्हणा जाया पाटीलले मी सांगू पाटील पाटील तुला झेंडा लावा पण माता मी देवाने बी काम करत ती देवाने बी देवानं बी करस माता मी काडीने महाडी करीत हो आहे आणि महाडीने काडी गाडी बी बी करीत आहे. करस मी काही आशांनी मी काही माता मातोश्री जर कधी मला नवीन राहायचं त्याने मला शेर असा वाटत माग आणि जर कधी मनातून पुढे संवाद पुढे चालली त्याने काय होतं? मातोश्री म्हणून मला नाव कानबाईशी हा म्हणून म्हणा जाव्या पाटील मला सांगे हा माता तू माताशी मी लेकरूशी मी 12 काळात चुकायलो पण म्हणा पोऱ्याला जिवंत कर मातोश्री त्याला डोक्यावर तिथे बसावशी हो तेव्हा त्याने डोक्यावर मी हात फिरावस आणि तेव्हा तो बाळले जिवंत कर आणि तेव्हा म्हणा आता पाटील आणि पाटील घर जात माय म्हणे कौशाली कौशाली माहिती सजनीन माहिती दाखवते माय कोणी माता डाकल मातोश्री
आदिशक्ती लक्ष्मी सरस्वती आणि पार्वतीने नारद कैलाई लिहू सत्वानी देवस्थानी लोक त्यापेक्षा सतयुग म्हणा कलियुग अशी नारशी येत असती सती शेष ती इच्छा भोजन प्राप्त करू कैलाई नाराज नारद कैलाई सर एकपडी श्रीहट बाळहट आणि हळूहट अहो चांगला राहत नाही बाईले 36 बुद्ध्या राहतील एकच बुद्धी जर चलावस तर नवराले तेव्हाच गोया मोया का नको तसा पार्वतीने महादेवाला घट्ट मांडा ए भगवान कोणतीसाठी से मनातून वरते तिने परीक्षा देखा आणि महादेव पार्वतीला सांगे ए पार्वता ती चामुंडा म्हणे भक्त शे तिना देऊळ मा म्हणे महादेवनी पिंड शे कशी काय तिने मी परीक्षा देखू ए भगवान ती सती नाही शे तुम्ही तिने परीक्षा देखा ती जर सती रही तर परीक्षा पास होई जाई बरबदा बोले म्हणून सांगस बहिणा जोगे माणूस हात टेकणार का नको करा म्हणे विचार महादेवनी सांगता हालचा मान नको पार्वता चामुंडाने मी परीक्षा देखत आणि म्हणा जय महादेवने अवतार बदलावा गोसाई भवाना रूप लिहिलं एक आत्मा कमंडल म्हणा जाव्या आणि म्हणा बंधुराज गडे रुद्रावंती माळा मस्तकी चिडा माथे जुळा आणि अवतार बदलावा गोसाई भवाना रूप ए माई मी जे भिक्षा हो ना आणि म्हणा जया बामणीन महादेवनी पूजा कर राहायची बामणीन महादेवनी पूजा कर राहायची आणि तथिंग जोगडा बवा आलक निरंजन जागा ती सुपडा मना जाया 5 फडे लई उडी ए भगवान हाय भिक्षा आल्या ए माई आई फळ फळान मला चालाव नाही मी बोलता दूर थी येलशे मला इच्छा भोजन पाहिजे ए भगवान चला या आणि बसा साधू संत येते घरात तोच दिवाळी दसरा नको तुझे काय भोजन पाहिजे ए माई मुझे फळ फळावर नको पाहिजे मला इच्छा भोजन मला नर मऊस पाहिजे दे बामणीला थर हात पाय कापायला लागले माय म्हणे मी भामणी गेले नाही मी या बवाल नर माऊस कटिंग ए भगवान मी नर माऊस कटिंग लव तुमले कोंबडाना लव का तुमले बोकड्याला लव मला चालाव नाही मला नर माऊस पाहिजे भगवान ना ते नर माऊस कटिंग देखू ए चामुंडा तुला एक पुत्र शे त्याला नाव चिल्लया बाड शे तो इट्टी दाणी ना खेळ खेळ जायल शे मला त्यानं माऊस पाहिजे आणि चिल्लया बाड ना नाव सांगताच खेळ बामणी ना एक एक डोळ्यात 2-2 धारी मागे बामणे रड आले माय म्हणे देव देवता कळ्या 12 वर्षा पोऱ्या वैना 12 वर्षे मला वानपणा फिटणार आणि गोसाई बाबा मला पोटना पोरा कापायला ए चामुंडा तू जर इच्छा बोलन जेव्हा तुला सत्व हरी लिसू तुझी भक्ती काही काम नाही राहावा नाही मला इच्छा भोजन पाहिजे आणि बामणीने विचार करे याने जर इच्छा भोजन जरी मला सत्व हरी
म्हणे भक्तीने डाग लागे बचपणी म्हणे भक्ती चाली राहील आणि खरा विचार आणि चिल्लया बाद इतके डोळ्यात खेळण्यावर जाईल होता आणि मना जावे सांगून ना गलीकडे चिल्लायला हाकावणारी आणि चिल्लायला हाका माता चिल्लाया धावत पुन्हा माझे त्याची चिल्लायने आवाज ऐकतात खेपे चिल्लाया धावत धाव्याचं पहिलं बाळ आता त्यांनी मिठी मारी माता त्याला आमाये पोमाये डोकावर हात फिराये आणि माता घाई घाई रडे आणि चिले माताले सांगे ए माता तू एवढी रडणी एवढी आज का बरं रडी आणि चिले सांगत म्हणजे शेपमध्ये माता तुला सांग सांग ना म्हणे बालक आपल्या घरी जो बोचई बाबा यायचे तुला माऊ त्याला खाण असे तुम्हाला सत्वारण करीने वाचे माता माले मारी टाक आणि मला भोजन बनाव पण तुला इच्छा भरण होऊ नको चिलिया बोले आई घाई घाई रडे माता घाई घाई रडे माय म्हणे भक्तीला डाग लागला मना पोटना पोऱ्या कापाई जाईल आणि तथा दुबळा तपे मना पोटे खूप लागणी लवकर भोजन बनाव आणि भाजीनं जेवून म्हणा बंधुरा चिले जपना म्हणा बंधुरा चमचा दे धामी दे आणि चिले बाणा म्हणा जागा वड करा शिर आणि जळ अलग कर शिर शिकावर टांग काय म्हणा हे शिर जर शिकावर नाही म्हणा पोट ना गोया धरत पण नका आधार होतो या दखी मी जीवन जगिले शिकावर शिर टांगेल धन्य त्याने बोट्या करेल धन्य बोट्या करा भाजी करी ताटे वाढत आणि जोगाई तर दिन घेतो ए सांगून ना दोन भोजन माऊस खरावली शिकावर स्त्री चांगली असेल पहिले मी शिकार आहे पहिले भाकरीच्या शिकावर कोण दूध पिये कोण भाकरी शिकावर स्त्री तेल होत सांगून ना शिर उखाय माटा ते उखाय मा शिर तू आणि गाणं म्हणतो शिर शिर उखाय माटा को चिल्या बांधा शिर उखाय मा फुटलेला परीक्षा लिहू यायचं पोटना पोऱ्या कापी टाक पोऱ्या आपल्याला कोण सांगितलं कोण कापा भगवान सांगा कृष्ण भगवान इथे याला कापी टाकली कोण कापा माझ्या पोटे कापी राहते तो त्याला पण पहिले सतयुग होती माहिती भक्ती होती त्याची बाकी होणार नाही करा म्हणे विचार जुटा कलियुग उत्तर शिर टाक गाणं करीना गाणं बोले आणि गाणं म्हणा जाया कैदा दे जाय गाणं गायलेला पश्चिम उत्तर दिशेला सगळा गाणा त्याचा सूर जायची ना तिना आवाज म्हणा एवढी कला होती दूर जाय शिर उखे माकून त्यांनी भाजी करी ए चामुंडा 4 ताटे करजो सारी ताई भगवान 4 ताटे से काय करू तुमना करता मी भोजन तयार कर चामुंडा मी एकटा भोजन कराव नाही म्हणे भोजन करणं
करा म्हणे विचार चार ताटे वाहणार कधी पोचनी तयारी चारी ताटे वाढात यार बा म्हणजे माहिती नाही होत मला पोटना पोळ्या कापायच्या त्याला सतीयुग न यावं लागतं त्यानं होम पूजा ग्रह शांती चिल्या आल्या कामा भगवान म्हणे परीक्षा देखू नका लढू वादा वादाचा जर देव वापस एक बुद्ध वापस जा स्वतः कोपरामा वारं आहे वारं मैदान मैया असे रात्री नवाने भरणी दरवाना भरणी मी गोयाला काम करत भक्तीन राव का बघत राव मुंडी आणाले पाहिजे याला काही मुंडी आलत नाही याला काही चिल्ला राका मारे चिल्ला चिल्ला करे चिल्ला रे मिट्टी मारी डोकर भगवंता आदि शक्ती पार्वता आणि भगवान माझे प्रसन्न वैना पुढे वास्तविकता रात्र बोलत जाय म्हणा जाय शरणा समाचार करतो जो गती भूताना बोलतो त्याला लाख ना बोलतो जाय म्हणा जायचं जीवाजोडी कोणी बसू बाय म्हणे हे मयानी जामीन बसू डोर पुढे पडे कष्टाला बसतो जाय एक ठिकाणी भाऊबाईच्या गावाशी नाव मी कानबाई मार बोल कानबाई माय आई जय कैलाचे झेंडा लावतो शेणा सवचे करतो म्हणा बंधुराज बाळ गोपाळ सुखी ठेवतो हिरा पिढा वंडुले बांधते मी अशी नाव नाही कानबाई बोल कानबाई माता
म्हणा काय देख बंधुराज कडे राहणं दख्खन कडे राहणं कोकण कडे राहणं गरुडगान कडे राहणं म्हणा मान तो स्त्री माहुरगडावर उभे राहू आते तोलानं ताट लेऊ पंचदिवानी आरती करू पाचपण वाचले तो स्त्री तर माहुरगडनी गुरुदासी रेणुका तुझे जवाब देऊ बोल रेणुका माता शिव बिना शक्ती नाही आणि शक्ती बिना शिव नाही ना जानू जाव्या आत्मा बिगर मी शरीर नाही अरे वा जीव जगती बरोबर शक्ती नाही आणि शक्ती बिना शिव नाही ना जानू बंधुराज गडे गडे शक्तीने अवतार दिला गडे गडे शिवने पण अवतारलेल से का नको अय बंधुराज करणं होतं माले आणि तारणं होतं ते भगवंताले ना जानू जाव्या वांजोट आपण फेडणं होता ना जानू जाव्या त्या मृत्यू लोके माले कला करणी होती या मृत्यू लोके माले शिकार ठोकना होता जागा जागावर मान महिमा माले लेना होता भक्तीने आचरण कीर्ती माले करानी होती अय बंधुराज पिता म्हणा रेन राजा माता म्हणी भोगावती ते का नको पिता म्हणा जन्म ना वांजोटा वांजोटा पण माले फेडना होता नको काय बनवा माता मी तुनी से का नको माता मी तुनी से का नको पांजोटा आपण आम्हाला फेडणं होता आणि रे नागर कीर्ती माले करानी होती ए बनवा तुला मृत्यू लोके मी नव्हतू मी कैलासी सिकरले होतू शिव सोबत होतू का नको ना जानो बंधुराज गत जन्मानी वचन क्रिया होईल होती का नको त्याकरता मला अवतार लेना होता आणि वचन आणि श्रापनी क्रिया पुरी करनी होती का नको अय बंधवा विधा मी मृत्यू लोके अवतार मांगोटा पण माले फेडना होता पिता म्हणा आर्यन राजा माता म्हणी भोगावती हाती गोडा लाव लचकार शांबा पिता न्या उठतन्या कोणता गोटनी कमी नाही बंधुराज पण
ते का नको अय बंधुराज हाती घोडा लाव लष्कर तांबा पित्याने आवडताना कोणता गोष्टी कमी नाही पण पिता म्हणा जन्म ना वाजोटा अय बंधवा आज कोण से नार कितली या जगात सुंदरी राहू दे पण ती वांजोटी राहिनी तिना मोठ्यान पाडे संतान नाही राहिनी कोणा बजेट मा आज कोणता ते का नको अय बंधवा देऊळ कितला का सुंदर राहू दे पण त्या देऊळ मा दीपक नाही त्या देऊळले शोभा नाही ना जाणो बंधुराज असंच काहीतरी होतं हाती घोडा लावलंच कर होत्यात पण काय देऊळले दीपक नव्हता सर्व काही होतं पण पाट्याने पोटे संतान पण बंधुराज किती माले बी करानी होती कौशल माले बी कराना होतं शेका नको तशीच काय कीर्ती आज मी कौशल आडे करेल पे शेका नको अय बंधुराज यासाठी पण कीर्ती आणि कौशल करतो नाही आज मी या मंड्यांना ऐकू नाही मैदान ऐकू नाही बंधुराज आज मी कीर्ती करतो नाही ताव मेळा काय भरता नाही या परिवार मा या कुई मा मी येतो नाही तर काय झेंडा लागता नाही ते का नको काय बंधवा तसंच काय मला तारणं होतं ते का नको पिताना वांजोटा पण फेडणं होता ते का नको आणि देव जाव्या एक दिन आचंबा घडना ते का नको नको राजवाडा मा फेरी होती नारदनी एक हात मा विना एक हात मा चिपल्या मुके श्रीमान नारायण नारायण आणि राजवाडाले चालू ना आणि गई भाऊ म्हणा पितानी नजर आणि बोलावणं करत ते नारदले काय बंधवा नारदले बोलावणं कर काहीतरी चंदना पाठ टाक हाते सोनाई रनता ती तांदूळ ना पूजन पंच दिवाणी आरती शे का नको या नारायण दोन हात तिसरं मस्तक चरणी लोटांगण मस्तक चरणी लोटांग तांदूळ पूजन या नारायण या नारद आसन ग्रहण करा शेका नको का नको जाव्या बंधवा कोणाचा अय बंधुराज तय पाय खाजी तो पाताले जाई नाभी खाजी तो मृत्यू लोके जाई शेंडी गुळगुळ करी तो स्वर्ग लोक जाई 3 तास भ्रमण करणारा पण एक जागावर बसताना आगदारी होती का
काय बंधुराज बरेल गागराज डप्पा शिवराज का नको ना जानो बंधुराज तू पण असा काही भरेल गागर होता तीन गागर खाली शिवाय शांतता लागे नाही शे का नको काय बंधुराज माता पिता म्हणा आरती करेत आणि लोटांगण घालेत आणि म्हणा माता ना डोळ्यामा एक डोळ्याले दोन दोन दारी लागेत माता भोगावती ना डोळ्याले दोन दोन दारी लागेत त्यांनी पण अंतर्मन जाणी लिहिलं माता पिताना अंतर्मन जाणी लिहिलं ओय राजा ओय राजा बोले भगवंत नारद माता पिता रे बोले हाती बडा लाव लचकार तामा पिता शेतात पण मनमा कसा बोला म्हणे काय मागणंच नका मला सांगा मी निवारण सांग शे का नको काय बंधुराज माता पिता म्हणा बोलेत हाती घोडा लावलं का तामा पिताने आवडताना येतच बहु धनसे धनले शे का नको ना जानो बंधुराज डोंगर बयस आता आपले दिकत शे का नको काय अंतर्मन बयस नका नाही बंधुराज पण तो भगवंत होता ना जानो बंधुराज धनले कन्नई से शे का नको पण जाव्या बंधुराज करा भाऊ विचार नारदनी सांग हो राजपाट सोडणार पडी काहीतरी कीर्ती आणि कौशल तुले पण पडलं का नको आव रंगदेवळी आव महाल तुला सोडणार पडी भगवा पोशाख धारण करणार पडी शे का नको बयावन्या महाराज सोडणार पडी शे का नको आणि बनवा ते भाऊटोल भगवा पोशाख परिधान करा भयावन्ना मारत धरा आणि जाव्या बंधुराज काहीतरी शिकला नदी ना का नको उपात जागा देखी चिडी मुंगी ना साहूल नाही का नको अंतडे तो गप लावा तो नव दुर्गा ना नको काय जाव्या बंधुरानी कराशिवाय काहीतरी कष्टाशिवाय फळ भेटत नाही आणि बटना भाऊ यज्ञले शेका नको दिन घटकापल समय बंधुराज यज्ञ चाले तप चाले आणि वरीस मागे वरीस लोटायनात आणि दिवस वयना तो 12 वर्षानं शेका नको काय बंधुराज तो सतयुग होता त्याने 12 वर्ष तप कर 12 मिनिटं पण होतच नाही हात जोडाले तर लगेच हाऊ देव सोडा दुसरा देव शेका नको ना जानो बंधुराज 12 वर्ष विग्यात नवदुर्गा प्रसन्न झाल्यात आणि बोलाले लागण्यात मना पिताले काय राजा काय बंधुराज नवदुर्गा प्रसन्न झाल्यात राजनले बोलणं करे तुला भक्ती गाय तुला तप गाई आम्ही प्रसन्न होईल से तर बोल काय मागलं असते ते मागिले काय काय बंधुराज दोना तिसरं मस्तक चरणी लोटांगण नमन बनाई द शेका नको
माय माता मी जणांना वांजोटा असे शेका नको माले पोटेन पाते पुतरू नाही काही नाही शेका नको मला पुत्र पाहिजे शे नाही तर मला पुत्री तरी दे शेका नको नवदुर्गा पण बोलेत काय राजवाडा ना मारा घर आणि काहीतरी पुत्र कामाची यज्ञाना सुरुवात तू कर सप्त ऋषीतले बोलावणं कर सप्त ऋषी हरोहर बठाड आणि पुत्र कामाची यज्ञाला सुरुवात कर ओम आणि काही हाय बंधुराज करी भाऊ यज्ञानी तयारी शिखा भाऊ ताम्रपट आणि झाडी दिला सप्त ऋषीतले बद्रिका आश्रमले शेका नको बद्रिका आश्रमले सप्त ऋषी होतात त्या वखतले आणि बोलावणा कर ऋषीतले हरोहर बटनाथ भाऊ ऋषी निकोट दिन दिवस हाय बंधुराज बद्रिका आश्रम माईन सप्त ऋषी उन्हात हरोहर बटनाथ सूर्यमुखी म्हणा माता पिता बटनाथ शेका नको ऋषी काहीतरी मंत्रणा जाप करेत आणि माता पिता म्हणा आहुती टाक आवती टाक्याचा हो माता पिता म्हणा आहुती टाकेल सप्त ऋषी मंत्रणा जाप करेत शेका नको हाय बंधवा शेका नको नागानो बंधुराज काल माझा ना समय आणि विजा भाऊ समय म्हणा येवाना यज्ञना दूर स्वप्ना दूर कैलासी शिखरले शेका नको आणि पत्नी भाऊ नजर शिवशक्ती शेका नको नाजानो बंधुराज काहीतरी वसन क्रिया होईल होती शेका नको गतजन्मामा व्यसन क्रिया होत होती कोणातरी श्राप खरा करणार होता बोलियो माझ्या काय बंधवा माता पार्वती बोलणं कर शेका नको ए देवादी देव महादेव पुन्हा अवतार लेवाना समय चालशे शेका नको पण मी जरूर अवतार लेसू पण मनासोबत तुमले बी अवतार देवादी देव महादेव बोलणं करे मी अवतार लेसे शेका नको जमदाग्नी ना अवतार तरी पहिले लेसे तुले पण अवतार लेना पडी शेका नको आणि त्या अवतार मा मी तुले वर्णिली जा वचन क्रिया न बोल काय बनवा करा भाऊ विचार करा भाऊ मारा मृत्यू रोखणार. मला डरा मृत्यू काय बनवा लाल बादल ना समय एका नको सत्क्रिया ना वचन काय जाव्या काय बंधुराज ना कर मी एका नको पण तेजा ना चंद्रमणे उगू नको तेजाना मन स्वरूप आणि लिदा भाऊ यज्ञमान मी अवतार अग्निमान मी अवतार लिदा आणि जाग्या बंधुराज मला तेच काय बोलले समय नाही
स्वरूप अवतार म्हणा तेच काय कोणी समाने असं वाटत तुमले कुठली जाऊ माता मी तुम्ही से काय बंधुराज बावन गाडा सत्ता तुम्ही गाडा सत्ता ते काय नको अरे मोठा मोठा शब्द शेत का नको एक प्रश्न म्हणा पण साध्या बंधुराज तू सांगशील असं तू सांगशील तर जरूर सांगसू आज नाही पण नंतर काय बनवा माता मी तुम्ही से तेताना म्हणा स्वरूप देखील माता पिता म्हणा मूर्छित पडणार आणि उचला भाऊ एक ऋषीनी शेका नको तो ऋषी कुवारा होता बाकी बठा पडलेला होता शेका नको माता पिता या कोपऱ्याला म्हणा मूर्छित पडणार उचला भाऊ ऋषीनी शेका नको काहीतरी कमंडलू मधलं पाणी लिहिलं आणि शीतळा भाऊ म्हणा माता ना आणि करत भाऊ जागे आणि विजा भाऊ माता ना म्हणा मांडीवर शेका नको माताले अमृत ना पाहना नव्हता आणि मी ढाई ढाई रडायला लागलो माता मनकडे दखे तिला पण डोया महिने एक डोयाले दोन धारी लागेल काय भगवंत काय काय तुम्ही लिहिला काय काय तुम्ही कला माझ पुत्री तिथं माले बालक तर तिथं माले पाहना नाही माले अमृत नि धारा नाही काय बंधवा सराव ऋषीनी विचार माता ना काल काही मंत्र दितात गायत्री मंत्र दितात आणि खरा भाऊ जप मंत्रणा गायत्री मंत्रणा जप करात आणि एक साईडने म्हणा माताले सुटणार दिवसे मागे दिवस ज्योती चांगली वाढत चांगली गहू 5 वर्ष मी बालिका बहिणू शेका नको ना जाणो बंधुराज 5 वर्ष मी बालिका बोलले कसा छंद तो बोलले कसा छंद माले लागला भाऊ शिवभक्ती ना छंद शेका नको लाल बादलना समान खाणं नाना तऱ्हेनं फुल पान लेवानं बेलपत्र लेवानं मंगेतिरी जावानं वाऊनी पिंड पाडावी शेका नको नाना नाना फुल वाहन पाहुली पिंड बनावी पिंडवर पाणी टाकानं 5 फेरा तिले माराना शेका नको म्हणा रोज ना नितीन यांना व्यवसाय शेका नको आता तुला कलियुग कायम ना व्यवसाय एक पल असा नाही शेका नको अरे एक पल मा महादेव ना आवडतस आई रातले नाही ती दुसरी दिन जास आई लाल बादल मा गई मधम रातले जास शेका नको काय बंधुराज करा बाबू विचार दिवसा मागे दिवस लोटाय घ्या आणि असा वर्ष मागे वर्ष लोटाय घ्या आणि 12 वर्ष मी तशी तपस्या करी 12 वर्ष मी भक्ती करी आणि एक दिन आचंबा घडना शेका नको देवादिदेव महादेव वाऊनी पिंडमा अवतार लिला 2 हात तिसरं मस्तक चरणी लोटांगण काय देवादिदेव महादेव रेणुकाले बोलणं लोटम महादेवचं नाव
बंधुराज जरूर सर्व सांगतो काय बंधवा तुले दखलली जाऊ कोकणली जाऊ आदरी नांदुरगडली जाऊ सर्व चौदेस फिरायला येसू एवढी मनमा ताकद से माता मी तुनी से अर्जा करू नको अशी पंढरपूर आते कवेवारी सांगता येत नाही पण बंधुराज तुना करता एक दिन जरूर शस्त्र अर्जुन पर्यंत भिडवतो नको चाल बंधवा शेर गाट्यातून आल्या जा एक ना 21 करसू 5 ना 50 करसू शेर सवाई करसू बंधवा जाय जाव्या शक्ती पुन्हा पडलो माले तू डोरपोरनी राखणदार बनसू जाय कन्या कोणगीच माडोसू तर नाव निकान बाई बाबा मला पण काहीतरी मानते सपना काहीतरी मानते शेका नको त्यातना बिगर माले शोभा नाही शेका नको हाय बंधुराज पहिला वजना तो होताले आणि दुसरा वजना तो रामायणले कुंभकरणले जागा करायला ते बंद वाटतो म्हणी घडी भरली पंढरपूर दोन सोबत म्हणा सोबत तुना जाय जाव्या तुम्ही वाणी मी पडून गेल तू पण काहीतरी म्हणा 200 सोबत बोललो माझे दिनभर सोना ना उगनावा अगन बाई गाडी उडीवा दिनभर सोना ना उगनावा अगन बाई गाडी उडीवा दिनभर सोना ना जाय जाव्या हकवाटा वकरव प्रवसू आणि बानीले सादर वसू जाय जाव्या तुना गयावरली सुरी म्हणा गयावरले सु म्हणा जाव्या जाय बंधुरा तुना घरदार नीडा पिडा वीत म्हणा रतन वंडीले बांसू म्हणा जाव्या आणि माहुरगडनी सुखशांतता तुना गरमा नांदा सु तर माहुरगडनी गुरदासी रेणुका गिरा गिरा गिलकी ना पा मनरे राजा गिरा गिरा गिलकी ना पा मनरे राजा गिरा गिरा गिलकी ना पा मनरे Bye.
कात्री काढवे कोण काढलाय माय शाबास रे म्हणाचा असते माय भाऊ कला माले करणी होती कौशल माले धावणं होतं सम्राट ना शिक्का स्वप्न होता जागा तुला खानदास ना येणं होतं तुला चौरांगने मान देणं होता का नको जाव्या भाऊ काहीतरी कला माझ्या बी करणी होती कौशल जाणं होतं माय मानी कौशाली कौशाली शाबास रे म्हणाचा जाव्या तुला कांद्यास ना म्हणा तपास नाही कांबाई श्रेय कोणी नाही को ते का नको जा माय दैवती कांद्यास शाबास रे म्हणा जाव्या वतू नाही भाऊ कांद्यास तू कांद्यास शाबास रे म्हणा तुला नाही मारलं कुठे भाऊ वतू त्या इंद्रपुरी मा जाव्या बरी गई गो त्या इंद्रपुरी मा सभा शाबास रे म्हणा ए भाऊ बरी गई गो त्या इंद्रपुरी मा सभा काय काय जाव्या लोकांना आता नाही करू नको. जाव्या बरी गई गो त्या इंद्रपुरी मा सारे देव जमा झाले सारे देव जमा झाले सारा ऋषीसले आमंत्रण ब्रह्मा विष्णूले आमंत्रण जाव्या मी इंद्राणी कुळ देवता तुला कांद्यात ना पहिले नाही मी पहिले इंद्रना ताबामा पहिले इंद्राणी कुळ देवता मग तुला खानदेश ना जाव्या सारा ऋषी गणासले आमंत्रण पण माले आमंत्रण नाही आठवण पडी गई मग ए भाऊ जाव्या आज भी तुला घर परिवार मा कार्य होई तर पहिला मान कोणले वा रे वा जाव्या तर पहिला मान कुळ देवताले देवताले इंद्राणी माले मान दिना नाही दिना नाही सारा ऋषीसले आमंत्रण आमंत्रण पण माले काय मान दिना नाही नाही दिना भाऊ भवानी ना आवता भरे सभामा प्रवेश कर दिना भाऊ दिना भवानी ना आवता. जाव्या, दिना मनाकडे जगे. आणि भगवंत ऋषी घरातले आमंत्रण.